In the last video, we seen the stress and strain or types of stress. We will discuss about this video the types of stress. We know that the formula of stress or tensile stress or compressive stress or longitudinal stress is tensile stress equal to internal restoring force per unit area. Internal restoring force or forces per unit area is called as tensile stress or compressive stress or longitudinal stress. When force is applied to any body, then it changes its shape, size and their dimensions and then regains its dimensions when the reforming forces are removed. But in this case, tensile stress means internal restore. The force applied to the body store the internal restoring force or some forces are stored and body regains its original position when these forces are removed because of these internal restoring forces. From this, the formula of tensile stress is force per unit area F upon A. Then also we know that the tensile strain means or volume stress. There are three types of stress that are: first is tensile stress, second is volume stress, and third point is shearing stress. The volume stress means we take one body, or this is the one elastic body. The volume of this body is phi. The volume of this body is phi. आपण एक इलास्टिक बॉडी घेतली आणि या इलास्टिक बॉडीचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम आपण फी घेतलं. आता मी या ठिकाणी या बॉडीचं किंवा इथं थोडीशी मोठी बॉडी काढतोय. ही एक इलास्टिक बॉडी आहे. या बॉडीचं व्हॉल्यूम फी आहे. when force is applied to this body, याच्यावर फोर्स लावतोय. आता आपण इलास्टिक बॉडी रबर घेतला होता, रबराचा तुकडा घेतलेला होता, त्याची लेंथ वाढवली किंवा एखादा रॉड घेतला त्याची लेंथ वाढवली किंवा लेंथ कमी केली, त्याला कॉम्प्रेस केलं, तर चेंज इन लेंथ और इन्क्रीज इन लेंथ, इलॉंगेशन, एक्सटेन्शन तिथं मिळालेलं होतं. त्याप्रमाणे इथं व्हॉल्यूम ऑफ द इलास्टिक बॉडी और व्हॉल्यूम ऑफ दिस होल बॉडी इज व्ही. आपण याचं व्हॉल्यूम व्ही घेतलं आणि इथं आपण या बॉलला प्रेस करतोय, इथं आपण फोर्स लावतोय आणि हे जे फोर्स आहे ते एफ घेतलं. जेवढ्या एरियावरती फोर्स लावतोय तो एरिया म्हणजे कॅपिटल ए असेल आणि या लावलेल्या फोर्समुळं त्या बॉडीचं व्हॉल्यूम हे इथं कमी होणार आहे, वाढणार नाही, म्हणजे डिक्रीज होणार आहे. म्हणून जर बॉडी एवढी असेल, या फोर्समुळं त्या बॉडीचं व्हॉल्यूम हे डिक्रीज होणार आहे. याचा अर्थ मी इथं दाखवतोय त्याप्रमाणे त्याचं व्हॉल्यूम एवढं झालं, म्हणजे व्हॉल्यूम कमी झालं. मग जेवढा चेंज झाला तो म्हणजे इथून इथपर्यंत. हा टोटल ओरिजिनल व्हॉल्यूम, मूळ जो व्हॉल्यूम आहे तो व्ही, त्याचं व्हॉल्यूम कमी केलं फोर्स लावल्यामुळं आणि जे व्हॉल्यूम इथं आहे चेंज इन व्हॉल्यूम असणार आहे ते आपण चेंज इन आहे म्हणजे बदललेलं व्हॉल्यूम डीव्ही असेल. मग हा किती राहणार आहे? चेंज होऊन राहिलेला टोटल व्हॉल्यूम मायनस हा डीव्ही, म्हणजेच फी मायनस डीव्ही इज द
चेंज इन व्हॉल्यूम किंवा कमी झालेला जो व्हॉल्यूम आहे तो असेल. आता याच्यावरून व्हॉल्यूम स्ट्रेसची डेफिनेशन किंवा फॉर्म्युला हे आपल्याला लिहिता येतो. द इंटरनल किंवा द फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज व्हॉल्यूम स्ट्रेस. देअरफॉर दॅट फॉर्म्युला इज व्हॉल्यूम स्ट्रेस इक्वल टू एफ अपॉन ए. इथं व्हॉल्यूम स्ट्रेस मध्येही त्याची किंमत एफ अपॉन ए अशीच मिळते. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे टेन्साईल स्ट्रेस झाला, व्हॉल्यूम स्ट्रेस झाला. आता त्याच्या पुढे शिअरिंग स्ट्रेस SHEARING शिअरिंग स्ट्रेस. शिअरिंग स्ट्रेस मीन्स आता आपल्याला इथं शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय बघायचं आहे. शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय हे घेण्यासाठी इथं परत एक इलास्टिक बॉडी घ्यावी लागेल ज्या बॉडीच्या शेप मध्ये बदल होतोय. इथं व्हॉल्यूम स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस. टेन्साईल स्ट्रेस मीन्स when the deformation produced in length of the body, that body is or that stress is tensile stress. When the deformation produced in volume of the body and when the deformation produced in shape of the body, बॉडीच्या शेप मध्ये जर बदल होत असेल, त्याच्या आकारमानामध्ये बदल होत असेल तर त्याला आपण शिअरिंग स्ट्रेस म्हणतोय. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक डायग्राम काढूयात. एक इलास्टिक ब्लॉक आहे. आपल्या कंपास मध्ये जो इरेजर असतो तो इलास्टिकचा आपण बघतोय. त्याची एक बाजू किंवा एक सरफेस त्याचा फिक्स केला. आपण इलास्टिकची ही बॉडी घेतली. ही इलास्टिक बॉडी असेल. हा इलास्टिकचा आपण एक ठोकळा घेतलेला आहे, एक ब्लॉक घेतलेला आहे. आता याच्यामध्ये फोर्स या साइड बाजूला लावलेला आहे. या ठिकाणी याच्यावरती फोर्स लावलं. याचा जो बेस आहे तो फिक्स आहे. बेस हा या टेबलला किंवा जमिनीवरती फिक्स आहे. आपण वरच्या बाजूने याला फोर्स लावलं तर हा या बाजूला डिफ्लेक्ट होतोय. म्हणजेच याची पोझिशन अशी होईल. हा या पोझिशन मध्ये जाईल. इथंही त्याचप्रमाणे होणार आहे. ज्या ठिकाणी त्या बॉडीच्या व्हॉल्यूम मध्ये बदल होतो त्याचं मगाचं व्हॉल्यूम चेंज झालं त्याला आपण चेंज इन व्हॉल्यूम म्हटलं, ते म्हणजे व्हॉल्यूम स्ट्रेस. पण इथं शेप मध्ये बदल होते. when the deformation produced in change in shape of the body, that stress is the shearing stress. डेफिनेशन तिन्हीच्या लक्षात आले पाहिजे. स्ट्रेस म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस पर युनिट एरिया इज कॉल्ड एज स्ट्रेस. इथं आपण टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय, टेन्साईल स्ट्रेसची डेफिनेशन काय, when the deformation produced in change in length of the body, that is known as tensile stress or compressive stress or longitudinal stress. When the deformation produced in change in volume of the body, that is known as volume stress. And when the deformation produced in change in shape of the body, that is known as shearing stress. इथं त्याप्रमाणे एक्झाम्पल आहे. दॅट इज फोर्स याच्यावरती लावलेला एफ आहे. इथंही फॉर्म्युला आपल्याला त्याचप्रमाणे मिळणार आहे. शेअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स एफ अपॉन ए. तिन्हीमध्ये तिन्हीच्या डायग्राम वेगळे येतात पण फॉर्म्युला हा तिन्हीचा सेम येतो. स्ट्रेस याचा अर्थ फोर्स पर युनिट एरिया, मग तो टेन्साईल असो, व्हॉल्यूम असो किंवा शेअरिंग असो, तिन्हीचे फॉर्म्युले समान आहे तसेच मिळतात कारण फोर्स पर युनिट एरिया असल्यामुळे. इथं लावलेलं फोर्स अपॉन जेवढ्या एरियावरती आपण फोर्स लावलेला आहे तो त्याचा एरिया म्हणजे फोर्स पर युनिट एरिया या ठिकाणी मिळणार आहे. हे तीन जे टाइप्स आहेत ते स्ट्रेसचे झाले. ज्याप्रमाणे तीन टाइप्स स्ट्रेसचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला
स्ट्रेनचेही 3 टाइप्स आणि स्ट्रेन ही कन्सेप्ट घ्यायची. त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्ट्रेन. STRAIN. स्ट्रेन मीन्स जसं आपण स्ट्रेस इक्वल टू चा फॉर्म्युला घेतला, त्याचं युनिट काढलं, डायमेन्शन काढलं, त्याचप्रमाणे सेम स्ट्रेन म्हणजे त्याचा एक फॉर्म्युला मी लिहितोय. स्ट्रेन इज इक्वल टू, त्याच्यावरून त्याची डेफिनेशन लिहिता येते, चेंज इन डायमेन्शन किंवा चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. आता बघा, चेंज इन डायमेन्शन पर युनिट इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स म्हणजे स्ट्रेन असणार आहे. मग त्याची व्याख्या काय करता येईल, डेफिनेशन काय करता येईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे याचा अर्थ द रेशो ऑफ आपल्याला म्हणता येईल, किंवा द चेंज इन डायमेन्शन टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स दॅट इज नोन ॲज स्ट्रेन, किंवा द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन इज कॉल्ड स्ट्रेन. आता इथं चेंज इन डायमेन्शन आहे, ओरिजिनल डायमेन्शन आहे. स्ट्रेन हॅज नो युनिट अँड डायमेन्शन्स. डायमेन्शन किंवा लेंथ, मास आपण व्हॉल्यूम विचारात घेतो, त्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॅन्सल होतात. त्यामुळं स्ट्रेनला युनिट नाही आणि डायमेन्शन्स ही नाहीत. त्यामुळे इथं आपल्याला स्ट्रेन हॅज नो युनिट्स अँड डायमेन्शन्स. स्ट्रेनला डायमेन्शन्स आणि युनिट दोन्हीही नाहीत. आता याचे पण काही टाइप्स आहेत, त्यामध्ये आपण इथं पुढच्या पॉइंटमध्ये टाइप्स ऑफ स्ट्रेन घेऊयात. टाइप्स ऑफ स्ट्रेन, जसे स्ट्रेसचे 3 टाइप्स होते, तीच नावं स्ट्रेन मध्ये येणार आहेत, तेच एक्झाम्पल्स इथं घ्यायचे, फक्त फॉर्म्युले चेंज होतात. तिथं 3 फॉर्म्युले आपण घेतलेले होते, टेन्साईल स्ट्रेसचा, व्हॉल्यूम स्ट्रेसचा आणि शेअरिंग स्ट्रेसचा. तशाप्रमाणे इथं टाइप्स ऑफ स्ट्रेन मध्ये या ठिकाणी फर्स्ट टाइप आहे टेन्साईल स्ट्रेन. टेन्साईल याचा अर्थ ज्या बॉडीच्या लेंथ मध्ये बदल होतो त्याला आपण टेन्साईल म्हणतो, ज्या बॉडीच्या व्हॉल्यूम मध्ये बदल होतो त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो, आणि ज्याच्या शेप मध्ये बदल होतो त्याला आपण शेअरिंग म्हणतो. तसेच सेम टाइप्स इथं टेन्साईल स्ट्रेन इज इक्वल टू, इथं आपल्याला त्याचा फॉर्म्युला लिहिता येईल, चेंज इन डायमेन्शन्स हा जो शब्द आहे तो काढायचा आणि त्याच्या ठिकाणी लेंथ हा शब्द ठेवायचा. द रेशो ऑफ चेंज इन लेंथ per unit its original length. The ratio of change in length per unit its original length is known as tensile strain. टेन्साईल स्ट्रेनचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. मग लेंथला लेंथ कॅन्सल होते, त्याला युनिट डायमेन्शन स्ट्रेनला नाहीत. त्यामुळे इथं एक्झाम्पल मध्ये आपल्याला तो फॉर्म्युला लिहावा लागेल, आणि फॉर्म्युला लिहिण्यासाठी इथं अगोदर लेंथची डायग्राम काढावी लागेल. आपण एक इलास्टिक बॉडी घेतली किंवा हा रबर घेतला. ओरिजिनल लेंथ ऑफ दिस बॉडी इज अ कॅपिटल एल. या बॉडीची ओरिजिनल लेंथ आपण कॅपिटल एल घेतली. याला फोर्स लावलं, वेन फोर्स इज अप्लाइड टू दिस बॉडी देन इट चेंजेस इट्स लेंथ और इन्क्रीज इन इट्स लेंथ. या बॉडीला इथं खाली फोर्स लावला असता त्या बॉडीच्या लेंथ मध्ये बदल होतो, म्हणजे लेंथ त्याची वाढते, इन्क्रीज होते, आणि ती जी वाढलेली लेंथ इन्क्रीज इन इट्स लेंथ इज स्मॉल एल.
किंवा आपण त्याला डेल्टा एल असंही घेऊ शकतो. चेंज इन लेंथ पर युनिट इट्स ओरिजिनल लेंथ असल्यामुळं जी चेंज झालेली आहे ती चेंज इन लेंथ असल्यामुळे त्याला डेल्टा हे अक्षर तिथं त्रिकोण काढायचा. त्रिकोणाचा अर्थ हा डेल्टा एल असा होतो, त्यामुळे इथं डेल्टा एल लिहितोय. मग फॉर्म्युला काय होईल? देअरफॉर द टेन्साइल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ आहे. चेंज इन लेंथ किती मिळालेली आहे? डेल्टा एल आहे, त्यामुळे इथं डेल्टा एल अपॉन ओरिजिनल लेंथ किती आहे? कॅपिटल एल. मग फॉर्म्युला काय मिळाला? टेन्साइल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ मीन्स डेल्टा एल अपॉन कॅपिटल एल. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टेन्साइल स्ट्रेन. स्ट्रेनला युनिट डायमेन्शन नाही, त्यामुळे टेन्साइल स्ट्रेनला युनिट डायमेन्शन नसणार आहेत. इट हॅज नो युनिट्स अँड डायमेन्शन्स. आता हा झाला फर्स्ट पॉइंट. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड पॉइंट घ्यायचा आहे, व्हॉल्यूम स्ट्रेन. सेकंड पॉइंट कोणता असेल? व्हॉल्यूम स्ट्रेन. याच्यामध्ये पुढं सेकंड पॉइंट येतोय व्हॉल्यूम स्ट्रेन. व्हॉल्यूम स्ट्रेन इक्वल टू फॉर्म्युला काय येणार? द रेशो ऑफ चेंज इन व्हॉल्यूम per unit its original volume. Change in volume per unit its original volume is called as volume strain. मग इथंही त्याला युनिट डायमेन्शन नाहीत. मग आपण जे एक्झाम्पल घेतलं, ओरिजिनल बॉडी त्याचं व्हॉल्यूम व्ही, चेंज झालेली बॉडी त्याचं व्हॉल्यूम आपल्याला डीव्ही घ्यावं लागेल. मग ज्या वेळेला याच्यावरती फोर्स लावतोय त्यावेळेला त्या बॉडीच्या व्हॉल्यूम मध्ये बदल होतो. व्हॉल्यूम मध्ये बदल होतोय म्हणजेच चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. मग हा जो आहे तो आपण डीव्ही घेतोय म्हणजेच आपण चेंज इन घेतोय. या ठिकाणी तिथं चेंज इन लेंथ डेल्टा एल घेतलेलं होतं, त्याप्रमाणे मी इथंही डेल्टा व्ही घेतोय. मग फॉर्म्युला काय मिळेल? व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम दॅट इज डेल्टा व्ही अपॉन व्ही असा फॉर्म्युला येईल. ह्याला आपण व्हॉल्यूम स्ट्रेन असं म्हणतोय. आणि याच्यामध्ये याला युनिट डायमेन्शन्स नाहीत. इट हॅज ऑल्सो नो युनिट्स अँड डायमेन्शन्स. आणि याच्यानंतरचा शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे शिअरिंग स्ट्रेन. तिसरा पॉइंट आहे शिअरिंग, SHEARING, शिअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू. आता इथं याची डेफिनेशन येणार आहे, द लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर पर युनिट इट्स डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड लेअर दॅट इज द शिअरिंग स्ट्रेन. आता लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर पर युनिट इट्स डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड लेअर अशा पद्धतीनं जर डेफिनेशन बघितली किंवा शिअरिंग स्ट्रेन मध्ये ज्या वेळेला आपण शिअरिंग स्ट्रेनचा विचार करतो त्यावेळी इथं लॅटरल और त्यालाच आपण टॅन्जेन्शियल असंही म्हणतोय. टॅन्जेन्शियल फोर्स is parallel to the top and the bottom surface of the block. The restoring force per unit area developed due to the applied tangential force is called the shearing stress or tangential stress. मग tangential strain मध्ये आपल्याला काय किंवा shearing strain मध्ये काय म्हणता येईल? The lateral displacement of any layer किंवा change in length upon its चेंज इन लेंथ म्हणावी लागेल. मग चेंज इन लेंथ म्हणजेच डेल्टा एल अपॉन एल हा फॉर्म्युला मिळतोय. डायग्राम जर बघितली तर आपल्याला त्याप्रमाणे तो फॉर्म्युला मिळत जातोय. फॉर एक्झाम्पल इथं आपण डायग्राम काढूया.
आणि डायग्राम वरून ते एक्सप्लेन करूया. शिअरिंग स्ट्रेन मध्ये आपण ज्या वेळेला ब्लॉकची डायग्राम काढतो त्यावेळेला इथं मी ब्लॉकची डायग्राम काढतोय. हा ब्लॉक असेल, या ब्लॉक मध्ये याचा हा सरफेस फिक्स आहे. इथं आपण फोर्स लावलं त्याच्या शेप मध्ये बदल होतोय. आपण शेअरिंग स्पेस मध्ये घेतलेला आहे त्याप्रमाणे शेप मध्ये बदल झाला म्हणजेच त्याचा किंवा त्याची ही जी बाजू आहे ही बाजू इकडे जाणार. त्याचप्रमाणे इथं असं होईल. ज्यावेळी याला फोर्स लावतोय त्यावेळेला किंवा इथं या बाजूला इथं फोर्स असणार आहे. इकडच्या बाजूला फोर्स लावल्यामुळं त्या बॉडीच्या शेप मध्ये बदल झाला. पण या बॉडीचा किंवा या ब्लॉकची जी लेंथ आहे ती आपण एल घेतली. जेवढ्या लेअर मध्ये डिस्प्लेसमेंट झालेला आहे, जेवढा तो आकारमानामध्ये त्याच्या बदल झाला, शेप मध्ये बदल झाला, ते म्हणजेच डेल्टा. आता हे डिस्टन्स आहे त्यामुळे याला आपल्याला डेल्टा एल घ्यावं लागेल. हे डिस्टन्स डेल्टा एल आहे. त्याच्यानंतर हे ओरिजिनल लेंथ एल आहे आणि जेवढ्या अँगल मधून तो डिस्प्लेस होतोय तो म्हणजे अँगल थीटा. सेम त्याचप्रमाणे इथं थीटा, हा डेल्टा एल आणि त्याची ही जी लेंथ आहे ती स्मॉल एल असणार आहे. बाकीच्या सगळ्यापेक्षा शिअरिंग स्ट्रेन थोडासा वेगळा आहे, कारण इथं आपल्याला समजायला थोडंसं वेगळं वाटतं. पण इथं चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम होतं, पण इथं शिअरिंग स्ट्रेन मध्ये तशाच प्रमाणे आहे. इथं तर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ असं मिळते. पण चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ मिळताना आपल्याला इथं एक फॉर्म्युला मिळतो, तो फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि तो फॉर्म्युला काय असेल? शिअरिंग स्ट्रेन मध्ये द रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट डेल्टा एल of the bottom face and the top face of the cube, such relative displacement of two surfaces is called shear strain. It can be calculated as याच्यावरून the lateral displacement of fixed layer to its distance from the lateral displacement of any layer किंवा tangential displacement आपण म्हणतो, तो किती झाला इथून इथपर्यंत त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे म्हणजेच तो डेल्टा एल झाला. चेंज इन लेंथ थोडक्यात आपण चेंज इन शेप म्हणतो. इथं चेंज इन शेप आपण ओरिजिनल शेप असं जरी अर्थ घेतला तरीही इथं चेंज डेल्टा एल झाला. आपण ओरिजिनल किती आहे त्याची डिस्प्लेसमेंट किंवा त्याचा लेयर कोणत्या ठिकाणी होता तो म्हणजे एल. मग आपण ज्यावेळेला ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा विचार करतो त्यावेळेला ट्रिगोनोमेट्रिक रेशोज मध्ये डेल्टा एल अपॉन एल म्हणजेच इथं ही जी बाजू आहे ती समोरची बाजू आहे आणि ही जी बाजू आहे ती लगतची बाजू आहे म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. त्यामध्ये काय येणार आहे? इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला टॅन थीटा येईल आणि टॅन थीटाची जी किंमत असते ती नियरली इक्वल टू थीटा एवढी असते. मग आपण या ठिकाणी शिअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला काय मिळवलेला आहे? शिअरिंग स्ट्रेन इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू और नियरली इक्वल टू थीटा. इथपर्यंतचे जे 6 पॉइंट्स आपण घेतले म्हणजे 6 टाइप्स घेतले, त्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेसचे 3 टाइप्स, स्ट्रेन आणि स्ट्रेनचे 3 टाइप्स, त्याचे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. टेन्साइल और कॉम्प्रेसिव्ह और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस मध्ये आपण डेल्टा एल अपॉन एफ अपॉन ए घेतला फॉर्म्युला. व्हॉल्यूम स्ट्रेसचाही तोच फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया मिळाला आणि शिअरिंग स्ट्रेसचाही तोच फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. पण व्हॉल्यूम स्ट्रेस मध्ये when the deformation produced in change in volume of the body then
वी यूज द प्रेशर. आपण बॉडीच्या त्या बॉलच्या व्हॉल्यूम मध्ये बदल करत असताना त्याच्यावर फोर्स लावतोय, म्हणजे त्याला प्रेशर देतोय, त्याला दाब देतोय. म्हणजे त्याची जी किंमत आहे ती प्रेशरमध्ये पी लिहिली तरी चालेल किंवा चेंज इन प्रेशर डीपी लिहिलं तरी चालेल. आणि स्ट्रेन मध्ये मात्र टेन्साईल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन आणि शिअरिंग स्ट्रेन. टेन्साईल स्ट्रेनचा फॉर्म्युला डेल्टा एल अपॉन एल, व्हॉल्यूम स्ट्रेनचा फॉर्म्युला डेल्टा फी अपॉन फी आणि शिअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला हा डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू नियरली इक्वल टू थिटा. इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेनचा पार्ट आहे. याच्यानंतर शिअरिंग स्ट्रेन किंवा हे जे स्ट्रेस आणि स्ट्रेस संपल्यानंतर आपल्याला याच्या पुढे अजून एक पॉइंट घ्यायचा आहे, तो म्हणजे हुक्स लॉ. ह्याच्या पुढचा पॉइंट आहे तो हुक्स लॉ. HOOKES, त्याला आपण हुक्स लॉ असं म्हणतो. हुक इज द नेम ऑफ द फिजिसिस्ट. हुक्स हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. त्याने एक लॉ सांगितलेला आहे, त्याला आपण हुक्स लॉ म्हणतो. त्याचं स्टेटमेंट आहे विदिन द, मी लिहितो इथं स्टेटमेंट, हुक्स लॉचं स्टेटमेंट आहे विदिन द इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. सोपं स्टेटमेंट आहे. विदिन WITHIN विदिन द इलास्टिक लिमिट, within the elastic limit, comma, stress is directly proportional. Stress is directly proportional to strain. इलॅस्टिक लिमिट पर्यंत कोणत्याही वस्तूला ज्यावेळेला आपण फोर्स लावतो त्यावेळेला त्या वस्तूवर फोर्स लावला असता त्याच्या शेपमध्ये, साईजमध्ये, लेंथमध्ये बदल कुठपर्यंत होतोय? लिमिट पर्यंत. त्याला मर्यादा आहे. आपण एखादा रबराचा तुकडा घेतला आणि त्याची लेंथ वाढवली, इथं फोर्स लावतोय, त्या रबराची लेंथ वाढवतोय, रबराची लेंथ वाढत जाते. कुठपर्यंत वाढणार आहे? ठराविक अंतरापर्यंतच त्याची लेंथ वाढणार आहे. त्याच्या पुढे आपण त्याची लेंथ तशीच वाढवत गेलो. मी थोडं फोर्स लावलं, त्याच्या पुढे अजून फोर्स लावलं, अजून थोडं फोर्स लावलं, ठराविक अंतरापर्यंत त्याची लेंथ वाढेल आणि शेवटी एकदा ते ब्रेक होणार आहे, म्हणजे तुटणार आहे. मग इथं when the force apply on this elastic body then it changes its length or increase in its length. Also force apply also changes its length. But at some point, at a fixed point, the body will be break. पण एक असा पॉइंट येईल की त्या पॉइंटला तो रबर किंवा ती बॉडी ब्रेक होईल किंवा तुटेल. मग तुटण्याच्या अगोदरपर्यंत ही बॉडी तुटण्यापर्यंतची जी कंडिशन असते त्याला आपण विदिन असं म्हणतो. मग हुक्स या शास्त्रज्ञानं काय सांगितलेलं आहे? कोणत्याही बॉडीवर फोर्स किती लावतो आपण? जोपर्यंत त्याची क्षमता, त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तिथपर्यंतच त्याला ताणलं जातं. दोरी घेतली किंवा इलॅस्टिक बॉडी घेतली, एखादी तार घेतली, त्याच्यावर त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढाच फोर्स आपण लावू शकतोय. लिमिटच्या पुढे गेला असता ते तुटून जाणार आहे. मग तुटेपर्यंतची कंडिशन विचारात घेतली असता त्याच्यामध्ये स्ट्रेस हा स्ट्रेनला डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी मध्ये आहे. म्हणून हुक्स लॉचं स्टेटमेंट आहे विदिन द इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. इलॅस्टिक लिमिट पर्यंत स्ट्रेस हा स्ट्रेनशी डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी मध्ये असतो आणि त्याचा फॉर्म्युला आपण लिहिला तर तो फॉर्म्युला स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन असं आपण लिहू शकतो. आणि हाच फॉर्म्युला पुढे आपण कंटिन्यू करतोय. स्ट्रेस इक्वल टू किंवा
इथं आपण स्ट्रेस इक्वल टू या ठिकाणी एक कॉन्स्टंट येतोय, तो कॉन्स्टंट लिहिला तरी चालेल किंवा आहे तसं याला